नमस्कार. आज अचानक आपलं लाईव्ह येण्याचं कारण हे सरकारचं कर्जमाफी संदर्भातलं धोरण आणि रेग्युलरवाल्या शेतकऱ्याचं मरण या विषयावरती खऱ्या अर्थानं आपण आज लाईव्ह आलेलो आहे. ही माहिती संपूर्ण शेतकऱ्यापर्यंत पोहोचली पाहिजे. या संदर्भात सर्वत्र शेतकऱ्याला माहीत झालं पाहिजे नेमकी सरकारची भूमिका ही कर्जमाफी संदर्भात काय आहे हे तुम्हा आम्हाला कळालं पाहिजे. म्हणून आज समोर आलेलो आहे. माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय का? माझा आवाज जर आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर जे कोणी लाईव्ह असेल कदाचित तर त्यांना विनंती आहे एक कमेंट्स करून सांगा की माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय का, जेणेकरून ही जी भूमिका आहे सरकारची ही भूमिका रेग्युलरवाल्या शेतकऱ्याच्या विरोधात कशी आहे, पुनर्गठनवाल्या शेतकऱ्याच्या विरोधात कशी आहे, जे दोन्ही कर्जमाफी शेतकरी बसलेले नाहीत त्या शेतकऱ्याच्या विरोधात सरकारची भूमिका कशी आहे हे तुम्हा आम्हा प्रत्येक शेतकऱ्यांना कळालं पाहिजे. म्हणून आपण या संदर्भात लाईव्ह येतोय. धन्यवाद दादा. म्हणून या संदर्भात आपण लाईव्ह येतोय. या लाईव्हची माध्यमातून सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे तुमच्या आमच्यापर्यंत की कर्जमाफीच्या विषयावर बरेचसे शेतकरी कन्फ्यूज मध्ये आहेत. कोणाचं कर्जमाफ होणार आहे, कोणाचं कर्जमाफ होणार नाही. त्यामुळे या विषयावरती आपण सविस्तर येत्या 5 मिनिटांमध्ये पूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. नवे तर जिल्ह्यातल्या सर्व शेतकऱ्यांना माहीत झालं पाहिजे, महाराष्ट्रातल्या लोकांपर्यंत ही माहिती पोहोचली पाहिजे. या संदर्भात आपण हे लाईव्ह करतोय. तर मी थेट विषयाला आपल्या आजच्या हात घालतोय. ज्या विषयासंदर्भात आपण लाईव्ह आलोय की नेमकं कर्जमाफ कोणाकोणाचं होणार आहे. तर या संदर्भासाठी मी तुम्हाला 2014 मध्ये घेऊन जाणार आहोत की ज्या संदर्भामध्ये 2014 मध्ये आदरणीय फडणवीस साहेबांनी एक कर्जमाफी केली होती. ते समजणं का गरजेचं आहे तुम्हाला एका मिनिटामध्ये की जेणेकरून तुम्हाला पुढचा पार्ट कळेल की 2014 आणि 2019च्या कर्जमाफीनंतर जी होणारी कर्जमाफी आजच्या तारखेची आहे या कर्जमाफीत नेमकं काय होणार आहे हे सुद्धा तुम्हाला या माध्यमातून कळायला सुरुवात होईल. आणि आता 2024ची जी कर्जमाफी आपल्या पदरात पडणार आहे म्हणजे 2025ची ही कर्जमाफी नेमकी कुठल्या आणि कशा पद्धतीवर आपल्या हातात लावायची आणि रेग्युलरवाल्या शेतकऱ्याला काय केलं पाहिजे, पुनर्गठनवाल्या शेतकऱ्यासाठी आमची भूमिका काय आहे आणि जे दोन्ही कर्जमाफीत बसले नाही शेतकरी त्या शेतकऱ्यासाठी आपली काय भूमिका आहे हे सविस्तररित्या तुमच्या पुढे मी येत्या 5 मिनिटांमध्ये आपल्याला मांडणार आहोत भावांनो. तर मी थेट सुरुवात करतोय. शेतकऱ्यामध्ये या सरकारनं 2 प्रकार केलेले असतात, जे शेतकरी थकीत आणि रेग्युलर. परंतु या सरकारनं त्या शेतकऱ्यामध्ये मात्र जास्त प्रकार केलेले आहेत भावांनो. एक पहिली गोष्ट तुम्हाला सांगतोय, 2014ला जी कर्जमाफी झाली होती त्या 2014च्या कर्जमाफीमध्ये 2012, 13, 14 आणि 15 या वर्षाच्या शेतकऱ्याला घेण्यात आलं होतं. हे लक्षात घ्या. 1.5 लाख रुपयाची कर्जमाफी होती. 25,000 रुपये रेग्युलरवाल्या शेतकऱ्याला मिळाले होते. त्यानंतर दुसरी कर्जमाफी 2019ला झाली होती. त्याच्यामध्ये 15, 16, 17, 18 आणि 19 सन्माननीय ठाकरे साहेबांनी कर्जमाफी केली होती. त्याच्यामध्ये 2 लाख रुपयाची कर्जमाफी झाली होती आणि 50,000 रुपये हे रेग्युलरवाल्या शेतकऱ्याला मिळाले होते. आता थेट आपल्या मुद्द्यावरती येतोय. जी कर्जमाफी यावर्षी आपल्याला आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब फार मोठा आकडा सांगताय, परंतु त्याच्या मागचं नेमकं गणित काय शेतकऱ्याच्या पर्यंत गेलं पाहिजे ही मात्र या माध्यमातून तुम्हाला सांगण्याचा मी प्रयत्न करतोय. आता तुम्ही 2014ही बघितले, 2019ही बघितले. आता 2024 मध्ये यांनी काय माहिती मागवलेली आहे तुमच्यापर्यंत गेली पाहिजे. 2024 मधल्या जी म्हणजे 2025 मध्ये यांनी माहिती काय मागवली की 2020, 2021, 22, 23, 24 या वर्षाची पूर्ण आकडेवारी यांनी मागवलेली आहे. ती 2 लोकांची मागवलेली आहे. एक रेग्युलरवाले शेतकरी जे 5 वर्ष रेग्युलर असले पाहिजे तर त्यांना प्रोत्साहन मिळेल असा एक माझा अंदाज आहे. रेग्युलर मध्ये जर तुम्ही 1 वर्ष रेग्युलर असाल तर सरकार देईल का नाही काही सांगता येत नाही, कारण रेग्युलर मध्ये 2 माहिती यांनी मागवलेल्या आहेत. जे लोक 5 वर्ष लगातार रेग्युलर आहेत त्या शेतकऱ्याची माहिती मागवतात. त्यात दुसरा एक टप्पा असा आहे की 3 वर्ष रेग्युलर असणारे शेतकरी, म्हणजे रेग्युलर मध्ये 2 प्रकार यांनी केलेले आहेत की 3 वर्ष रेग्युलर असणारा शेतकरी, 5 वर्ष रेग्युलर असणारा शेतकरी. आणि थकीत मध्ये शेतकऱ्याचे 3 प्रकार आहेत. पुनर्गठनवाले शेतकरी आहेत, काही शेतकरी दोन्ही कर्जमाफीत बसले नाही असले काही शेतकरी आहेत, आणि तिसरा शेतकरी आहे भावांनो जो या तिन्हीपैकी एका ठिकाणी म्हणजे थकीत राहिलेला आहे. जे लोक 2020 नंतर थकीत आहेत तर 24 पर्यंत त्या शेतकऱ्याचा मात्र याच्यामध्ये प्रॉब्लेम नाही. ते निश्चित या कर्जमाफीमध्ये बसतील, त्यामध्ये कुठलाही डाऊट नाहीये. परंतु पुनर्गठनवाले शेतकरी आणि दोन्ही कर्जमाफीत न बसणारे शेतकरी आणि रेग्युलर शेतकरी, खरं तर याच्या सर्वात मोठी भानगड या तिघांची झालेली. जर तुमचं पुनर्गठन 2020च्या अगोदरचं असेल 17, 18, 19
बरोबर. तर तुमचं काय, त्या शेतकऱ्यांना दोन्ही कर्जमाफीचा लाभ भेटला नाही म्हणून ते शेतकरी थकीत राहिले, त्याही शेतकऱ्याची मोठी अडचण उभी राहिली. आणि ज्या शेतकऱ्यांनी रेग्युलर बँका भरल्या त्यांच्या काही घरचा पैसा नव्हता फडणवीस साहेब, त्या लोकांच्याही शेतकऱ्याच्या घरचा पैसा नव्हता, त्या लोकांनी इकडून तिकडून पैसे आणले आणि त्या बँक रेग्युलर केलेल्या आहेत. का तर काहीतरी ठीक आहे आपलं रेग्युलर असलेलं बरं, अशा भावनेतून त्या लोकांनी ह्या बँका रेग्युलर केलेल्या आहेत मागच्या वर्षी. खरं तर खुल्लं सांगायचं झालं तुमच्या आमच्या शेतकऱ्याच्या पोराला तर प्रत्येक बापाची कंडिशन तुम्हाला मला माहिती. कुठल्या तरी एखाद्या गावातल्या माणसाकडून आपण पैसे घेतले लाखभर रुपये, ते बँकेत टाकले, नंतर वाटप झालं, त्यानं 2 रुपये शिल्लक घेतले, बँकेवाल्यावर खर्च झाला आणि तशा प्रकारात आपण रेग्युलर झालेली लोक आहोत. हे लक्षात ठेवलं पाहिजे सरकारनं. ठीक आहे ना, 10% लोकांकडे पैसे असतील, त्यांनी स्वतःच्या पैशानं ती रेग्युलर केलं असेल हे मी मान्य करतो, परंतु उर्वरित बाकी लोकांकडे एवढा पैसा फंड नाहीये की ज्या लोकांनी कोणाच्या तरी उसने पैसे घेऊन बँक रेग्युलर केलेली आहे. आणि राहिली दुसरी गोष्ट, तुम्ही रेग्युलरवाल्या शेतकऱ्यावर अन्याय करू शकत नाही, कारण तुम्ही वारंवार आम्हाला सांगत होते की बँकेचे नियम येतं, आरबीआयचा रिझर्व्ह बँकेचा नियम आहे की रेग्युलरवाल्या लोकांना देता येत नाही. असला कुठलाही नियम रिझर्व्ह बँकेचा नाही. कारण सांगतो का, कारण शेतकऱ्याची कर्जमाफी बँक करत नाही, शेतकऱ्याची कर्जमाफी सरकार करतं. सरकारला फक्त बँकेला सांगायचं असतं एवढ्या लोकांना तुम्ही कर्ज माफ करा, या लोकांचे पैसे सरकार बँकेला देत असतं, लक्षात ठेवा. त्याच्यामुळं हा नियम शेतकऱ्याच्या कर्जमाफीसाठी लागू होत नाही. आणि मग हा नियम जर शेतकऱ्याच्या कर्जमाफीसाठी लागू करता तुम्ही, तर डिफॉल्टर असणारा विजय माल्या काय कधी पकडून आणला नाही, कोणी बोलायला गेलं नाही त्याच्यापाशी. आणि हे नियम शेतकऱ्याच्या बोकांडी मारायचा तुम्ही. म्हणून रेग्युलरवाल्या शेतकऱ्यांना सुद्धा विनंती आहे माझी, तुम्हाला सुद्धा जागी व्हावं लागल. तुम्हाला सुद्धा आज इतक्या दिवस आम्ही थकीतवाल्या शेतकऱ्याच्या बाजूने बोलत होतो, त्यांचं काही लोकांचं जमलं. पुनर्गठनवाल्या शेतकऱ्याला सुद्धा विनंती आहे, तुम्हाला सुद्धा जागी व्हावं लागल. जे लोक दोन्ही कर्जमाफीत बसले नाही त्यांना सुद्धा ही भूमिका लक्षात ठेवावं लागल. मी रेग्युलरवर का बोलतो, कारण सरकार आकडा फुगवून सांगते. सरकार म्हणते आम्ही 3 लाख 4 लाख 5 लाखापर्यंत शेतकऱ्याची कर्जमाफी करू, पण खरा अर्थ असा आहे की जर ज्या शेतकऱ्यावर 5 एकर शेती असेल तर त्या शेतकऱ्याला क्रॉप लोन फक्त 2 लाख रुपये मिळतं. एकरी 40,000 रुपयाच्या वर कुठल्याही शेतकऱ्याला क्रॉप लोन मिळत नाही. मग जर त्यांनी 5 लाखाची जरी कर्जमाफी केली तर आमच्या शेतकऱ्याला 2च लाख रुपये मिळणार आहेत. मग आमच्या शेतकऱ्याची कर्जमाफी 5 लाखाची होऊन फायदा काय? म्हणून आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतोय की रेग्युलरवाल्या शेतकऱ्याला सुद्धा या कर्जमाफीत ऍड केलं पाहिजे, पुनर्गठनवाल्या शेतकऱ्याला सुद्धा या कर्जमाफीत ऍड केलं पाहिजे. हे काय होईल माहितीये का, फक्त आकडाच मोठा येईल की एवढ्या 1000 कोटीची कर्जमाफी झाली. अरे पण माझ्या शेतकरी बापाजवळ जर 5 एकर वावर आहे, त्याला 2च लाख रुपये कर्ज माफ होणार आहे, मग त्याच्या नावावर 5 लाख रुपयाची कर्जमाफी माझ्यावर नव्हतं म्हणून माफ झालं नाही. अरे नाहीच म्हणून तुम्ही द्यायला तयार आहात. त्याच्यावर जर 5-5 लाख असते तर तुम्ही दिले नसते. मग द्यायचेच तर एमटीएलटीचं कर्ज का बरं तुम्ही माफ करत नाही? कुठल्या शेतकऱ्याला तुम्ही जर समजा 5 लाख रुपये कर्जमाफी करायचं बोलतात, मग माझ्यावर 3 लाख रुपये कर्ज आहे, एमटीएलटीचं 2 लाख रुपये कर्ज आहे गृहीत धरतो मी, मग मला 5 लाख देत नाही तुम्ही, आणि रेग्युलरवाल्या लोकांनाही द्यायला तयार नाही येतं. म्हणजे सरकारनं बंद करावं शेतकऱ्याला भुलवणं. स्पष्ट भूमिका आहे आमची. रेग्युलरवाल्या शेतकऱ्याला याच्यामध्ये सामील करून घेतलं पाहिजे. रेग्युलरवाल्या शेतकऱ्याला कर्जमाफीच्या पद्धती ज्या धर्तीवरती थकीत लोकांना कर्ज जाणार आहे, माफ होणार आहे, त्या धर्तीवर रेग्युलर लोकांना सुद्धा माफीत घेतलं पाहिजे. ही सुद्धा सरकारला विनंती करतोय. का करतोय? कारण तो आकडा फुगतोय, शेतकऱ्यांना पैसे मिळणार नाहीत, लक्षात ठेवा. शेतकऱ्याच्या पदरामध्ये रेग्युलरवाल्याच्या काही पडणार नाही. मग याच्यामध्ये मग हे जर शेतकऱ्याच्या पदरात पैसे पाडायचे असतील तर रेग्युलरवाल्या शेतकऱ्याला जागी व्हावं लागल, पुनर्गठनवाल्या शेतकऱ्याला जागी व्हावं लागल, दोन्ही कर्जमाफीतून वाचलेल्या शेतकऱ्याला सुद्धा जागी व्हावं लागल आणि या भूमिकेच्या सोबत उभं राहावं लागल. शेतकऱ्याला सुद्धा आपल्या हातात दांडा घ्यावा लागल. शेतकऱ्यामध्ये डिवायडेशन करण्याचा अधिकार सरकारला नाही, लक्षात ठेवा. तुम्ही कुठल्याही पक्षाचे कार्यकर्ते असू द्या, काही लोकांना राग येते, फेसबुक व्हॉट्सअपवर टाकत राहतात की बुवा हे नाही ते नाही, पण कुठल्याही पक्षाचे कार्यकर्ते असाल, कुठलाच पक्ष आपल्या घरी आज आपला बाप जर रेग्युलर असेल तर कर्जमाफी करायला तयार नाही. मग आमच्या बापाला त्यात ऍड करून घ्या. जे रेग्युलर शेतकरी येतात ते या कर्जमाफीत ऍड करा. हे का भूमिका आम्ही आज मांडतोय, आज लाईव्हच्या माध्यमातून मांडतोय. आम्ही गावागावात शेतकऱ्यापर्यंत जाणारे, घराघरापर्यंत शेतकऱ्याच्या जाणारे, सरकारची ही दुटोपी भूमिका समजावून सांगणारे. कुठलाही नियम याच्यामध्ये नाहीयेत,
कुठली आट नाहीये, सरकारच्या मनामध्ये देण्याची भूमिका नाहीये. आणि मला तुम्ही दाखवा या जिल्ह्यातल्याच काय विदर्भातल्या कुठल्याही शेतकऱ्यावर ज्याच्याकडे 5 एकर जमीन आहे त्या शेतकऱ्यावर क्रॉप लोन हे 2 लाखाच्या वर मिळत नाही. हे स्पष्टपणे मी तुम्हाला सांगतो. सोयाबीन आणि कापूस उत्पादन शेतकऱ्याची लिमिट ही फक्त 40,000 रुपये हेक्टरी आहे. आणि मला तर वाटते जिल्हा मध्यवर्ती किंवा सामान्य बाकीच्या बँका हे पैसे सुद्धा एवढे देत नाही, पण तरी सुद्धा मी जास्तीत जास्त लिमिट सांगा लागलो. म्हणून 90% लोकांना या कर्जमाफीमध्ये ऍड करा, ही सुद्धा भूमिका लक्षात शेतकऱ्याच्या पोराने घेतली पाहिजे. ही भूमिका तुम्हाला का मी स्पष्टपणे समजावून सांगतोय, कारण लक्षात ठेवा आपलं मरण नेहमी जे लोक रेग्युलर भरतायत त्या लोकांचं व्हावं लागलं. अरे 5 लाख कर्जच नाही, तुम्ही माफी त्यांना 5 लाखाची देणार आहात, त्याच्यावर 2च लाख कर्ज आहे, तर सरसकट तुम्ही 2-2.5 लाखाची कर्जमाफी द्या. मग तो रेग्युलर शेतकरी असो का तो थकीतदार शेतकरी असो, त्या शेतकऱ्याच्या पदरात ते पैसे टाका, तरच या कर्जमाफीचा शेतकऱ्यांना विदर्भामध्ये फायदा होईल. अन्यथा मग मात्र आमच्या हातामध्ये काहीही लागणार नाहीये. आणि याच्या विरोधामध्ये रान पेटवण्यासाठी आम्ही गावागावात जाणार आहोत. ही भूमिका शेतकऱ्यांना डिटेलमध्ये समजावून सांगणार आहोत की तुमचा कार्यक्रम कसा झाला, MTLT लोन काय असतं, या कुठल्या लोन मध्ये कुठल्या प्रकारात तुम्ही बसताय, आणि हा बसण्याचा पूर्ण प्रकार शेतकऱ्या बापाला सांगणार आहोत. आणि हे पूर्ण डिटेलमध्ये जेव्हा आम्ही शेतकऱ्याच्या गावागावात सांगू तेव्हा शेतकरी कांडकं घेऊन उभं राहिल्याशिवाय सरकारच्या विरोधात थांबणार नाही, हे सुद्धा आम्हाला माहिती आहे. म्हणून माझ्या जे कोणी लाईव्ह बघतात शेतकऱ्याची पोरं, माझी तुम्हाला विनंती आहे भावांनो, गावागावातल्या बापाला शेतकऱ्याच्या पोराला जागी करा, भूमिका मांडायला लावा. कारण आदरणीय बच्चू कडू, राजू शेट्टी साहेब, सर्व शेतकरी नेत्यांनी मोठं आंदोलन नागपूरमध्ये उभं केलं होतं. भलेही आपल्यापैकी बरीच लोक गेलो नव्हतो आपण, परंतु मोठं आंदोलन उभं राहिलं. त्याचं फलित आज किमान शेतकऱ्याचा मुद्दा या अधिवेशनामध्ये कर्जमाफीचा तारखा आल्या, मार्गी लागला. आणि खरं तर त्यांनी सांगितलं होतं आपल्याला 30 जून ही तारीख देतो आम्ही. 30 जून जर तारीख असती भावांनो, तर 30 जूनच्या तारखेला तुमच्या आमच्या पदरामध्ये सरसगट शेतकऱ्याचं कर्ज माफ होते. या पद्धतीचं कर्ज 30 जूनची तारीख आदरणीय बच्चू कडूंनी मागितली होती, परंतु आपण त्यांना बदनाम करत बसलो. कारण आपल्याला वाटलं 30 जूनची तारीख आहे, इतक्या लांब असतं का. काही लोक तर सोशल मीडियावर असे टाकत होते की क्या मेरे क्या आ गए, क्या हो गया तुम्हारा. अरे बाबा, ही तारीख शेतकरी रेग्युलर मध्ये आता होते. हे रेग्युलर वाले शेतकरी पुनर्गठन थकीत झाले पाहिजे आणि त्या शेतकऱ्याच्या खिशात हे पैसे पडले पाहिजे. खरं तर ही भूमिका त्या मागची होती, परंतु या भूमिकेमध्ये तुमच्या माझ्या सारख्याला हे जमलं नाही. तुमच्या माझ्या सारख्याला पचनी पडलं नाही काही लोकांना, आणि त्यांना रान उठवलंय. आता माझे हात जोडून नम्रपणे शेतकऱ्याच्या पोरांना विनंती, हात जोडून सांगतोय. का सांगतोय? कारण उद्या मार्चला अर्थ बजेट सादर होणार आहे आणि आपल्याकडे फक्त जानेवारी आणि फेब्रुवारी हे 2 महिने आहेत. या 2 महिन्यामध्ये आपल्याला गावागावात जाऊन संघर्ष करावा लागणार आहे. गावागावातल्या शेतकऱ्याच्या पोरापर्यंत पोहोचावं लागणार आहे. त्याला समजावून सांगावं लागणार आहे की माझ्या बापाचे 2 लाख रुपये, 2.5 लाख रुपये सरकारकडे, तर सरकारची जिम्मेदारी आहे, माझ्या बापाचं कर्ज माफ झालं पाहिजे. ही जिम्मेदारी माझी नाहीये. मग माझा बाप रेग्युलर होता असं बोललं तर राग येतं. सरकारमधलेच काही मंत्री तेव्हा बोंबलून सांगत होते कर्जमाफी होणार नाही. धास्तीनं आमच्या काही शेतकऱ्याच्या पोरांनी कर्ज भरले. ही सत्य परिस्थिती. ही मांडताना लोक मांडत नाहीत, फक्त बोलताना एक बाजू मांडायची, जमणार नाही. रेग्युलर वाले शेतकरी, पुनर्गठन वाले शेतकरी, दोन्ही कर्जमाफीतून वाचलेले शेतकरी, या प्रत्येक शेतकऱ्याला याच्यामध्ये न्याय मिळाला पाहिजे. अन्यथा मात्र ही लढाई रस्त्यावर आरपारची होईल, हे सरकारनं सुद्धा ध्यानात ठेवलं पाहिजे. मी शॉर्ट मध्ये जाता जाता तुम्हाला एक गोष्ट नक्की सांगतो की हे नेमकी कर्जमाफीचे भाग का केले सरकारनं. तर सरकारला फक्त कर्जमाफीचा फुगवटा मोठा करायचा आहे. काय करायचंय? सरकारला कर्जमाफीचा फक्त फुगवटा मोठा करायचा आहे आणि हातामध्ये फक्त गांजर द्यायचंय शेतकऱ्याच्या. ही परिस्थिती शेतकऱ्याच्या पोराची यांना करायची आहे. माझे हात जोडून नम्रपणे शेतकऱ्याच्या पोरांना विनंती, काहीही करा. हा मेसेज जिल्ह्यातल्या जिथं जिथं तुम्ही बघताय त्या गावागावातल्या माणसापर्यंत जाऊ द्या. आणि जे रेग्युलर शेतकरी आहेत चिंता करू नका, तुमच्यासाठी आम्ही रस्त्यावर उभं राहणार आहोत, घरात मध्ये जाणार आहोत रस्त्यावर उभं राहून, आणि ही लढाई आरपारची आपण उभी करणार आहोत. एक तर रेग्युलर वाले, पुनर्गठन वाले शेतकरी, दोन्ही कर्जमाफीतून वाचलेले शेतकरी, या प्रत्येक शेतकऱ्याला या कर्जमाफीचा लाभ झाला पाहिजे. लगेच काही लोक सोशल मीडियावर सुरू होतील, तुझ्या एकट्या म्हणण्यानं ही कर्जमाफी होणार आहे का? बरोबर आहे तुमचं. माझ्या एकट्याच्या म्हणण्यानं 100% कर्जमाफी होणार नाही. रेग्युलर वाल्या लोकांना कर्जमाफ केला जाणार नाही. परंतु मी बोललोच नाही तर माझा शेतकरी बाप जागा होणार नाही. आणि शेतकरी बाप ज्या दिवशी एक जण जागा होईल ना, त्या दिवशी फडणवीसांना सरसगट कर्जमाफी रेग्युलर आणि थकीत
या दोन्ही शेतकऱ्याची द्यावं लागल आणि याला कुठलाही नियम लागत नाही. सरकारनं जाहीर करणे आणि शेतकऱ्याला मिळणे हा एकमेव नियम याला आहे. हे मात्र निश्चितपणानं शेतकऱ्याच्या पोराला मी छाती ठोकपणे सांगतो आणि या भूमिकेसोबत तुम्हाला जिल्ह्यातून उभं राहावं लागते. महाराष्ट्राच्या कोपऱ्या कोपऱ्यात आपण हिंडणार आहोत, तिथून सुद्धा उभं राहावं लागते. चिंता करू नका. जे जे लोक रेग्युलर मधले येतं त्यांच्या मागे आम्ही आहोत, पुनर्गठनवाल्याच्या सोबत आहोत आणि जे जे लोक थकीत आहेत म्हणजे दोन्ही कर्जमाफीतून हुकले त्यांच्याही सोबत आहोत. थकीत मधल्याही कुठल्या शेतकऱ्याचं जर नाव वगळल्या गेलं नाही पाहिजे याच्यासाठी सुद्धा हा संघर्ष पेटणार आहेत. आम्ही गावागावात सुरू होतोय नवीन वर्षाचं. तुम्हाला सुद्धा साथ द्यावं लागेल. वेळ प्रसंग पडला तर आपल्याला मुंबई गाठावं लागेल आणि त्या मुंबईत जाऊन ठणकावून सांगावं लागेल. मागचं एक आंदोलन नागपूरपर्यंत शमलं, आपण थेट एकदा मुंबई पण गाठायचा तयारी ठेवू, परंतु लोकांना सारखा न्याय मिळाला पाहिजे. आणि माझी शेतकऱ्याच्या जिल्ह्यातल्या हात जोडून नम्रपणे विनंती पोरांना, काय करायचं ते करा. जेव्हा जेव्हा आंदोलनाचा आता आवाज देऊ या 1.5 महिन्यामध्ये तेव्हा तेव्हा यायची तयारी ठेवा. मी तुम्हाला नक्की सांगतो, एक गोष्ट विश्वास ठेवा, एखादा मुद्दा जर हाती घेतो म्हणजे त्याचं शेल लावतो हे तुम्हाला ठामपणे माहिती आहे भावांनो. मग तो पीक विमा असो की कर्जमाफी पर्यंतचा मुद्दा असो, या साऱ्या गोष्टीसाठी तुम्हा आम्हा सर्वांना यावं लागल, तयारीनं भांडावं लागल. हे लक्षात ठेवा. एका भावानं टाकलं 5 लाख रुपये पर्यंत असावी, 5 लाख रुपयाची कर्जमाफी किमान असावी. ठीक आहे भावांनो की 5 लाखाची कर्जमाफी सुद्धा आपण मागणी मांडून पाहू. शक्य झालं तर 100% आपण त्या बाजूने सुद्धा बोलू. 2025 मध्ये किमान 5 लाख रुपयापर्यंत कर्जमाफी असावी. ठीक आहे दादा, काय अडचण नाही. 5 लाखाची कर्जमाफी निश्चितपणे असावी, पण क्रॉप लोन 5 लाख रुपये विदर्भातल्या 5 एकरवाल्या शेतकऱ्याच्या कोणाच्याच नावावर नाही. म्हणून सरकार म्हणते तुम्हाला 5 लाख रुपये देतो. ही परिस्थिती दादा अशी झालेली आहे. म्हणून आपण रेग्युलर आणि थकीत या दोन्ही शेतकऱ्याची मागणी इथं करतोय. हे गोष्ट लक्षात ठेवा, सहकार्य ठेवा, ताकदीनं मागं उभं राहा आणि गावागावातल्या लोकांपर्यंत हा मेसेज जाऊ द्या. शेअर करा ही विनंती करतो. येतोय तुमच्या गावात, तयारीला लागा. लढाई रणशिंग फुकायचंय आपल्याला. धन्यवाद. थँक्यू.